काल आपण राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम बघितला. तर भारतामध्ये राष्ट्रीय स्तरावर जे काही ठराविक आरोग्य कार्यक्रम राबवले जातात, त्यातला एक महत्वाचा कार्यक्रम म्हणजे कुटुंब कल्याण कार्यक्रम, फॅमिली वेलफेअर प्रोग्राम. कारण भारताची लोकसंख्या स्वातंत्र्य मिळालं तेव्हा 40 करोड होती आणि 11 मे 2000 ला ती 100 करोड झाली. वाढत्या लोकसंख्येमुळे अनेक समस्या देशासमोर उभ्या राहिल्या आहेत आणि त्यामुळं लोकसंख्या नियंत्रण करणं हे अतिशय गरजेचं झालं. म्हणून या कुटुंब कल्याण कार्यक्रम राबवण्याची खूप गरज पडली. आता अमर्यादित जर कुटुंब निर्माण झाली तर त्यामुळं सर्वच प्रकारच्या कमतरता आपल्याला जाणवायला लागतात. म्हणून कुटुंब मर्यादित ठेवणं हे गरजेचं आहे. कुटुंब म्हणजे काय तर पती पत्नी आणि मुलं एवढी मर्यादित व्याख्या ह्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं कुटुंबाची केलेली आहे. कुटुंब म्हणजे पती पत्नी आणि मुलं, म्हणजे हे एका व्यक्तीचं कुटुंब झालं. मग आई वडील हे त्यांचं वेगळं कुटुंब झालं, म्हणजे आई वडील आणि त्यांची मुलं हे एक कुटुंब, आणि पती पत्नी आणि त्यांची मुलं हे एक कुटुंब. हे मानसिक आणि आर्थिक कल्याणाकरता एकमेकावर अवलंबून असतात, आई वडील आणि मुलं. आता भारतामध्ये असे अनेक पालक आहेत की ज्यांचं शारीरिक, सामाजिक आणि आर्थिक स्त्रोत हे मर्यादित आहेत. म्हणजे आता तरी खूप स्त्रिया अर्थार्जन करायला लागलेल्या आहेत, परंतु पूर्वी कसं होतं, फक्त पुरुषच अर्थप्राप्ती करणारे होते किंवा काम करून पैसे कमावणारे होते आणि बहुतांश स्त्रिया या अर्थार्जन करीत नव्हत्या. त्यामुळं आर्थिक स्त्रोत जे आहेत ते पूर्वी खूप मर्यादित होते आणि आता मात्र बऱ्यापैकी आर्थिक स्त्रोत ही वाढलेले आहेत. काही गरीब कुटुंब अशी आहेत की ज्या ठिकाणी कुटुंबाची संख्या मर्यादित नसते आणि पुरेशी काळजी न घेतल्यामुळं त्या ठिकाणी असलेली मुलं जे आहेत त्यांचं व्यवस्थित पालन पोषण होत नाही, त्यांना शिक्षण सुद्धा मिळत नाही. शिवाय त्यांना अनेक रोगांनी ग्रस्त झालेली असतात ती मुलं, कारण त्यांचं पोषण हे व्यवस्थित होत नाही. अमर्यादित कुटुंबामुळे काय होतं, प्रत्येक सदस्याचं आरोग्य आणि त्याचं सुख याच्यावर प्रतिकूल परिणाम होत असतो. म्हणून कुटुंब नियोजन करणं हे महत्वाचं आहे. आता कुटुंब नियोजन म्हणजे काय, तर कुटुंब नियोजन म्हणजे कुटुंबाचे जे काही आर्थिक सामाजिक स्त्रोत आहेत त्यानुसारच कुटुंबातील सदस्यांच्या संख्येचं नियोजन करणं. त्यामुळे त्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याचं आरोग्य चांगले राहून त्याचं कल्याण होईल. आता जागतिक आरोग्य संघटनेनं इसवी सन 1971 मध्ये कुटुंब नियोजनाची परिभाषा दिली. त्या परिभाषेनुसार कुटुंब नियोजन म्हणजे एक विचार करण्याची आणि जगण्याची पद्धत जी व्यक्तिशः आणि किंवा त्या पती पत्नी जोडप्याने स्वतःचं ज्ञान, वागणूक आणि जबाबदारीनं घेतलेला निर्णय जो कुटुंबाच्या किंवा समूहाच्या आरोग्य आणि कल्याणाकरता प्रोत्साहित करेल आणि परिणामतः देशाच्या सामाजिक विकासाकरता कारणीभूत ठरेल. याबाबतची दुसरी व्याख्या सुद्धा त्याच वेळी जागतिक आरोग्य संघटनेनं दिली. जागतिक आरोग्य संघटनेनुसार काय आहे की कुटुंब नियोजन हे व्यक्तिशः किंवा युगुलानं काही उद्देशांची प्राप्ती करण्याकरता उपयोगात आणलं जातं. तर ते उद्देश कोणते आहेत? एक म्हणजे नको असलेलं मूल टाळण्याकरता, दुसरं हवे असलेलं मूल प्राप्त करण्याकरता, दोन मुलांमधील अंतर निश्चित करण्याकरता, कुटुंबातील मुलांची संख्या निश्चित करण्याकरता आणि पालकांच्या वयाशी मुलांचा जन्म निगडीत ठेवून मुलांची जन्माची वेळ निश्चित करण्याकरता. या सगळ्यासाठी व्यक्तिशः किंवा पती पत्नींनी घेतलेला निर्णय म्हणजेच कुटुंब नियोजन. आणि या सर्व उद्देशांसाठी कुटुंब नियोजन हे विचारात घेतलं जातं. तर कुटुंब नियोजन सेवेला सुद्धा काही मर्यादा आहे. कुटुंब नियोजनाचा जो उद्देश आहे तो केवळ फक्त जन्मदर नियंत्रित करणं हा नसून त्याची व्याप्ती
अन्य घटकांपर्यंत सुद्धा आहे. म्हणजे त्याच्यामध्ये फक्त जन्म नियंत्रण करणं हा एकच उद्देश कुटुंब नियोजनाचा नाहीये, तर कुटुंब नियोजनाचे आणखीही काही उद्देश आहेत. एक म्हणजे जन्म नियंत्रण. आता जन्म नियंत्रण ही परिभाषा सर्वप्रथम अमेरिकन समाजशास्त्र शास्त्रज्ञ मार्गारेट संगरनं प्रयोगात आणली. कुटुंब मर्यादित ठेवणं आणि त्याचं नियोजन करणं ही कल्पना आपल्याकडे काही नवीन नाहीये. कुटुंबाचं नियोजन करण्याकरता किंवा संख्या मर्यादित ठेवण्याकरता पूर्वी अनेक पद्धती या उपयोगात आणल्या जात असत. मग त्याच्यामध्ये खंडित व्यवहार म्हणजेच कॉयटस इंटरप्टस, योनी धावण, दुशेस, व्यवाय आसन, पोश्चर्स, सुरक्षित काळामध्ये संभोग करणं, नंतर व्यवाय दरम्यान योनीत अवरोधक ठेवणं, इन insertion of cotton, lemon, or other odd things in the vagina to prevent the union of germ cells. त्यानंतर गर्भपात आणि ब्रह्मचर्य. तर या सगळ्या पद्धतींद्वारे जन्म नियंत्रण हे केलं जातं. आता जन्म नियंत्रण या शब्दातून अनेक गोष्टींचं मार्गदर्शन मिळतं. तर त्या कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत ते आपण बघूया. तर जन्म नियंत्रण या शब्दातून या सगळ्या बाबींचं मार्गदर्शन येतं. म्हणजे सॉरी, हे वेगळं आलं काहीतरी. एक म्हणजे योग्य वेळ, म्हणजे कोणत्या वेळी मूल जन्माला घालायचं. नंतर योग्य अंतर, म्हणजे दोन मुलांमध्ये किती अंतर असलं पाहिजे. नंतर मुलांची संख्या, किती मुलं जन्माला घालायची. आणि कुटुंब नियोजनाच्या पद्धतीविषयी शिक्षण देणं. तर ह्या सगळ्या विषयी मार्गदर्शन करणं हे जन्म नियंत्रण या शब्दातून सिद्ध होतं. तर जन्म नियंत्रण याचा मुख्य उद्देश मुलं ही चुकीच्या संधीने न होऊ देता स्वतःच्या सोयीनुसार व्हावी असा आहे. आता याच्यामध्ये पहिलं जी गोष्ट आहे ती म्हणजे जन्म वेळ, टायमिंग ऑफ बर्थ. म्हणजे स्त्रीचे ते वय की जेव्हा तिने गर्भधारणा होऊ द्यावी. कारण 20 वर्षापूर्वी किंवा 35 वर्षांनंतर जर ती स्त्री गर्भवती राहिली तर अनेक अडचणींना त्या स्त्रीला तोंड द्यावं लागतं. तसंच माता मृत्यू सारख्या परिणामांना सुद्धा सामोरं जावं लागतं. याशिवाय नवजात बालकांचे मृत्यू किंवा जन्मतःच मृत मूल जन्माला येणं यासारखे अपघाताचं प्रमाण 20 वर्षाच्या वरती स्त्री जर असेल तर ते बहुधा कमी प्रमाणात असतं. आणि ज्या स्त्रिया उशिरा किंवा वाढत्या वयात गर्भवती होतात त्यामध्ये जन्मतःच काही वेळा व्यंग निर्माण होण्याची शक्यता असते. ज्या स्त्रिया गर्भवती होण्याकरता, म्हणून स्त्रीला गर्भवती होण्यासाठी योग्य वेळ किंवा तिचे वय, आता वयाच्या 20 ते 35 या वर्षामधील कालावधी जो आहे तो गर्भवतीसाठी किंवा गर्भ राहण्यासाठी आदर्श कालावधी किंवा सुरक्षित काळ हा मानला जातो. नंतर योग्य अंतर, दोन मुलांमधील अंतर जर कमी असेल तर त्या मातेला अॅनिमिया किंवा इतर कोणत्याही आजार त्या गर्भवती अवस्थेमध्ये किंवा प्रसूतीच्या वेळी येऊ शकतात जर अंतर कमी असेल तर. म्हणून दोन मुलांमधील अंतर हे 2 ते 3 वर्षापेक्षा जास्त असलं पाहिजे. जर ते 2 ते 3 वर्षापेक्षा कमी असेल तर जन्मजात मृत्यू किंवा कुठलीही अडचण सहसा जन्मजात मृत्यू किंवा इतर काही आजार किंवा व्यंग निर्माण होण्याची शक्यता असते जर 2 ते 3 वर्षापेक्षा अंतर कमी असेल तर. आता पंजाब प्रांतामध्ये एक सर्वेक्षण केलं गेलं तर त्या सर्वेक्षणामध्ये असं आढळून आलं की जर दोन मुलांमधील अंतर हे 24 महिन्यांपेक्षा कमी असेल, 24 महिन्यांपेक्षा म्हणजे 2 वर्षापेक्षा कमी असेल तर माता मृत्यूचं प्रमाण हे अधिक असतं. आणि त्याकरता दोन मुलांमधील अंतर हे 2 वर्षापेक्षा कमी असू नये. म्हणजे कमीत कमी 2 वर्ष तरी अंतर दोन मुलांमध्ये असलं पाहिजे. त्यानंतर संख्या, माता मृत्यूचा धोका हा दुसऱ्या किंवा तिसऱ्या प्रसूतीच्या वेळी
पहिल्या प्रसूतीच्या वेळेपेक्षा थोडा कमी असतो. आणि हाच धोका समोरच्या प्रसूतीच्या वेळी म्हणजे पुढच्या पुढच्या प्रसूतीच्या वेळी वाढत जातो. म्हणून मर्यादित कुटुंब असल्यास हा धोका कमी होतो किंवा हा धोका सहसा राहत नाही. एका कुटुंबामध्ये 2 किंवा 3 मुलं असणं हे त्या कुटुंबाचे आरोग्य आणि कुटुंबाचं कल्याण या दृष्टीनं योग्य आहे. म्हणून भारतामध्ये 2 मुलांचं प्रमाण व चीन मध्ये एका मुलाचं प्रमाण हे धोरण सध्या राबवलं जात आहे. अजून तरी आपल्याकडे कुटुंब नियोजनाच्या बाबतीत 2 मुलं हवीत. 2 किंवा 2 पेक्षा कमी मुलं असली पाहिजेत असं सांगितलं जातं. 2 पेक्षा जास्त मुलं असू नयेत. पण चीन देशामध्ये चीनची लोकसंख्या इतकी अफाट प्रमाणामध्ये वाढलेली आहे की तिथं कंपल्सरी एका जोडप्याला एकच मुलं असलं पाहिजे असा नियम आहे. नंतर वंध्यत्व आणि गर्भवती राहण्याची कमी संधी असलेल्या कुटुंबाचं नियोजन. यामध्ये त्या दोघांचंही परीक्षण, औषधोपचार इत्यादी करून मुले होईस तोपर्यंत प्रयत्न करणे किंवा एवढे झाल्यावर सुद्धा जर मुले होत नसतील तर मूल दत्तक घेण्याची पूर्ण प्रक्रिया करणे हा सुद्धा भाग याच्या अंतर्गत येतो, कुटुंब नियोजनाच्या अंतर्गत. नंतर लैंगिक शिक्षण. लैंगिक शिक्षणाच्या अंतर्गत पती व पत्नी या दोघांनाही शरीर रचना, शरीर क्रिया, मानसिक, सामाजिक आणि नैतिक इत्यादी दृष्टिकोनातून लैंगिक शिक्षण हे दिलं जातं. त्यानंतर पालकांना सल्ला. युगुल किंवा अविवाहित तरुण व्यक्ती यांना ते भविष्यातील पालक समजून त्यांना योग्य त्या दृष्टीने मार्गदर्शन केलं जातं. याशिवाय कुटुंब नियोजन सेवेच्या काही मर्यादा आहेत. ते म्हणजे बीजभाग अवयवांचं विकृती संबोधण्याबद्दल सांत्वन करणं म्हणजे जेनेटिक काउन्सेलिंग. म्हणजे बीजभाग अवयव म्हणजे शुक्रबीज आणि स्त्रीबीज यांच्या बाबतीत काही प्रॉब्लेम असतील, काही विकृती असतील तर त्याबद्दल त्यांना काउन्सेलिंग केलं जातं. नंतर विवाहपूर्व मार्गदर्शन आणि विवाहपूर्व परीक्षा, विवाहोत्तर मार्गदर्शन, माता बालसंगोपन, नंतर गर्भाशय ग्रीवेचा कॅन्सर किंवा इतर अन्य स्त्री आजारांचं त्वरित निदान करणं आणि त्याच्यावर उपचार करणं. त्यानंतर गर्भपात, अविवाहित मातेकरता सेवा, वंध्यत्वावर सल्ला, गर्भवती करता परीक्षण, नंतर गृह अर्थशास्त्र आणि आहाराबाबत सुद्धा सल्ला दिला जातो. नंतर दत्तक विधानाची सेवा म्हणजे कुटुंब नियोजन हा घटनादत्त अधिकार वा मूलभूत मानवी अधिकार मानणं रास्त आहे किंवा मानवी मूलभूत हक्क हा मानला जातो. युनो तर्फे 1968 मध्ये एक आंतरराष्ट्रीय परिषद तेहरान इथं आयोजित करण्यात आली होती आणि त्यामध्ये कुटुंब नियोजन हा मूलभूत मानवी अधिकार मानण्यात आलेला आहे. ऑगस्ट 1974 मध्ये जागतिक लोकसंख्या या विषयावर एक परिषद बुचारेस्ट येथे आयोजित करण्यात आली होती आणि त्या परिषदेने सुद्धा अशाच अर्थाचे विचार हे व्यक्त केलेले आहेत. त्यांनी या विषयावर एक कार्यक्रम आयोजित केला आणि त्यात त्यांनी सांगितलं की सर्व पती पत्नी किंवा व्यक्तिशः प्रत्येकाचा कुटुंब नियोजन हा मूलभूत मानवी अधिकार असून ते स्वतंत्रपणे आणि जबाबदारीने स्वतःच्या मुलांची संख्या आणि त्याच्यामधील अंतर हे निश्चित करू शकतात. इसवी सन 1975 मध्ये आंतरराष्ट्रीय स्त्री वर्ष साजरं करण्यात आलं आणि तेव्हा जी जागतिक परिषद आयोजित करण्यात आली त्यात त्यांनी सुद्धा मान्य केलं की मुलांची संख्या आणि त्यातील अंतर निश्चिती हा स्त्रियांचा अधिकार आहे. म्हणजे मुलांची संख्या किती असावी, 2 मुलांच्या मध्ये अंतर किती असावं हे ठरवण्याचा अधिकार स्त्रियांना आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं इसवी सन 1970 मध्ये कुटुंब नियोजन सेवेच्या मर्यादा वरील प्रमाणे मान्य केल्या. आता देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर साधारण 1975 नंतर लोकसंख्येचा देशामध्ये विस्फोट झाला. म्हणजे 15 ते 20 लक्ष वर्षापूर्वी आदिमानवाची निर्मिती झाली आणि त्या काळी अगदी मोजकेच मानवगट पृथ्वी तलावर दूरवरच्या भागामध्ये इतस्ततः विखुरलेले होते आणि हे लहान गट निसर्गावर मात करत
वाढत जाऊन 600 BC ला जागतिक लोकसंख्या 5 दशलक्ष झाली. बुद्ध काळापूर्वी ही लोकसंख्या 9 ते 10 कोटीच्या घरात होती. आता बुद्धाचा काळ म्हणजे -483 ते 563 BC आणि त्यानंतरच्या काळामध्ये लोकसंख्या वृद्धी प्रथम मंद गतीनं होत होती, परंतु नंतर शतकानुशतके आणि आता दशकानुदशके ही लोकसंख्या वाढतच आहे. आणि ही गती जर अशीच वाढत राहिली तर अत्यल्प काळामध्ये मानवतेच्या नाशाची भीती आपल्या समोर आव असून उभी आहे. माल्थस नावाच्या ज्योतिषवेत्याने जवळजवळ 250 वर्षापूर्वी अशा परिस्थितीचं भविष्य कथन केलेलं होतं, परंतु त्याची प्रचिती मात्र आता येत आहे आपल्याला. विशेषतः आपल्या देशात ही भीती जास्त तीव्रतेनं भासण्याचं कारण असं आहे की गेल्या 20 शतकांमध्ये जगाची लोकसंख्या जवळजवळ 25 ते 30 पटीनं वाढली, तर ती आपल्या देशामध्ये 80 ते 90 पटीनं वाढलेली दिसून येते. म्हणजे इतर देशामध्ये ती 25 ते 30 पटीनं वाढतीये आणि आपल्या देशात मात्र 80 ते 90 पटीनं वाढतीये. आता जागतिक लोकसंख्या ही बुद्धकालीन जागतिक लोकसंख्या ही 12 कोटी होती, तर त्यावेळी भारताची लोकसंख्या 75 लाख होती. भारतामध्ये प्रत्येक 1.25 सेकंदाला एक बालक आणि एका दिवसाला 60 ते 70 हजार बालके, तर एका वर्षाला 23 दशलक्ष बालके जन्माला येतात. तसंच 8.5 दशलक्ष व्यक्ती या मृत्युमुखी पडतात. म्हणजे 23 दशलक्ष बालक वर्षाला जन्माला येतात आणि फक्त 8.5 दशलक्ष व्यक्ती मृत्युमुखी पडतात. म्हणजे 14.5 दशलक्ष एवढी लोकसंख्या दरवर्षी भारतामध्ये वाढत असते. आणि ही लोकसंख्या ऑस्ट्रेलियाच्या लोकसंख्ये एवढी आहे. म्हणजे ऑस्ट्रेलियाची जेवढी लोकसंख्या आहे तेवढ्या लोकसंख्येची दरवर्षी भारतामध्ये भर पडत असते. आणि याच्यावर नियंत्रण ठेवणं हे देशाच्या समृद्धीच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं आहे. आता लोकसंख्या वृद्धीची कारणं. लोकसंख्या वृद्धीची प्रमुख 3 कारणं आहेत. एक म्हणजे जन्म दर वृद्धिंगत होणं, दुसरं मृत्यू दर कमी होणं आणि तिसरं म्हणजे स्थलांतर. तर जन्मदर वृद्धिंगत कशामुळे होतो? जन्मदर वृद्धिंगत होण्याची कारण कोणकोणती आहेत? तर एक पहिलं कारण म्हणजे सर्वांनी लग्न करणं. सगळ्यांनी लग्न केले की सगळ्यांनाच मुलं होणार आहेत, त्यामुळे सगळ्यांनी लग्न करणं हे प्रमुख एक कारण आहे की लग्नाची सर्व व्यापकता म्हणजे सर्वांनी लग्न करणं हा समाजाचा दंडक असल्यामुळे त्यामुळे जन्मदर हा वाढतो. दुसरं म्हणजे लहान वयातील लग्न. आज सुद्धा अनेक समाजामध्ये मुलींचे जे विवाह आहेत किंवा लग्न आहे ते कमी वयामध्ये केले जातात. तर कायद्यानुसार मुलीचं 18 वर्षाच्या आत लग्न करणं गुन्हा आहे. म्हणजे लग्नाच्या वेळी मुलीचं वय हे कमीत कमी 18 असलं पाहिजे आणि मुलाचं वय हे 21 असलं पाहिजे. परंतु त्यापेक्षा कमी वयात सुद्धा लग्न अजून सुद्धा केली जातात. नंतर कमी वयामध्ये तारुण्य येणे. आपल्या देशामध्ये 12 ते 14 वर्षे वयामध्ये मुली वयात येतात. म्हणजे जेवढ्या लवकर कमी वयामध्ये तारुण्य येतं तेवढ्या लवकर मुलांची संख्या ही किंवा जन्मदर हा वाढत जातो. नंतर राहणीमान कमी दर्जाचं असणं, शिक्षणाची कमतरता, अशिक्षितांचे वाढते प्रमाण हे 2001च्या जनसंख्येप्रमाणे 50% आसपास आहे. म्हणजे शिक्षित माणसांची संख्या ही फक्त 50% 2001 पर्यंत होती. आता ती थोडीफार वाढली असेल. नंतर परंपरा आणि रीतिरिवाज. म्हणजे प्रत्येक स्त्रीनं लग्न केलंच पाहिजे आणि प्रत्येकाला मुलगा झालाच पाहिजे. ह्या परंपरा आणि मुले ही हे देवाघरचं देणं आहे, त्यामुळे त्याच्यावर कुठलंही नियंत्रण ठेवायचं नाही असा समज असणं हे सुद्धा जन्मदर वृद्धिंगत होण्यास कारणीभूत ठरतं. नंतर कुटुंब नियोजनाची साधनं न वापरणे. आता हे
अज्ञानाचाच एक भाग आहे कुटुंब नियोजनाची साधनं न वापरणं, आणि त्यामुळे सुद्धा जन्मदर हा वाढत जातो. कुटुंब नियोजन साधनांचा वापर करण्याकडे नसलेला जनतेचा कल हा सुद्धा महत्वाचा घटक आहे, आणि ही सगळी कारणं जन्मदर वृद्धिंगत होण्यासाठी कारणीभूत ठरतात. नंतर दुसरी गोष्ट लोकसंख्या वाढीला कारणीभूत ठरणे म्हणजे मृत्यूदर कमी होणं. म्हणजे पूर्वी जेवढे मृत्यू होत होते त्या मानानं आता मृत्यूचं प्रमाण हे खूप कमी झालेलं आहे. तर मृत्यूदर कमी होण्याची कारणं कोणती आहेत? तर नैसर्गिक आपत्तीवरील नियंत्रण, म्हणजे दुष्काळ, पूर, रोगांच्या साथी यावर आता मोठ्या प्रमाणावर आपण नियंत्रण आणलेलं आहे. त्यामुळे या सगळ्या नैसर्गिक संकटांमध्ये जे मृत्यू पूर्वी होत होते तेवढे आता होत नाहीये. नंतर संक्रामक व्याधींवर मिळवलेलं नियंत्रण, म्हणजे पूर्वी प्लेगची साथ, डांग्या खोकला साथ, गटसर्पाची साथ आणि टायफॉइडची साथ, मलेरिया फिलेरियाची साथ, तर अशा अनेक साथी यायच्या आणि त्या प्रत्येक साथीमध्ये अनेक लोक मृत्युमुखी पडत होते. पण आता या सगळ्या संक्रामक व्याधींवर आपण लसीकरणाद्वारे नियंत्रण मिळवलेलं आहे. त्यामुळं मृत्यूदर हा कमी झालेला आहे. नंतर वैद्यकीय क्षेत्रामधील प्रगती, म्हणजे पूर्वी कित्येक आजारांवर काहीच औषध नव्हतं. फक्त लाक्षणिक चिकित्सा दिली जायची आणि कालांतरानं त्या व्यक्ती मरून जायच्या. परंतु आता अनेक आजारांवर चांगल्या वैद्यकीय सुविधा आणि चांगले वैद्यकीय उपचार हे निर्माण झालेले आहेत. त्यामुळं त्या आजारांमध्ये मरणाऱ्यांची संख्या ही कमी झालेली आहे. नंतर उत्तम आरोग्य सेवांचा उद्गम, अनेक प्रकारची शस्त्रक्रिया करून अवयव प्रत्यारोपणासारख्या शस्त्रक्रिया केल्यामुळं अनेक लोकांचे जीव हे वाचतायत. नंतर राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाचा प्रभाव, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम जे आपण बघितलं की त्यामध्ये अनेक असाध्य आजारांवर नियंत्रण प्राप्त केलेलं आहे. नंतर अन्नधान्याच्या पुरवठ्यामध्ये लक्षणीय सुधारणा, पूर्वी दुष्काळ पडला की अन्नधान्याचा तुटवडा निर्माण व्हायचा आणि त्यामुळे सुद्धा अनेक लोक मृत्युमुखी पडायचे. परंतु आता धरणं बांधून पाण्याचं नियोजन केलं जातं, त्यामुळे दुष्काळाचं प्रमाण कमी झालंय आणि अन्नधान्याचं पण प्रमाण वाढलंय आणि ते अन्नधान्य साठवून ठेवण्याच्या पण अनेक पद्धती विकसित झालेल्या आहेत. त्यामुळं अन्नधान्याच्या पुरवठ्यामध्ये लक्षणीय सुधारणा झालेली आहे. त्यामुळे सुद्धा मृत्यूदर हा कमी झालेला आहे. नंतर अनेक मार्गाने होणारी आंतरराष्ट्रीय मदत, म्हणजे समजा एखाद्या गोष्टीचा तुटवडा जर आपल्याकडे असेल तर आपण ती वस्तू इतर देशांकडून मागवू शकतो किंवा संकटकाळी सुद्धा त्यांच्याकडून मदत घेऊ शकतो. अशा प्रकारे अनेक मार्गांनी आंतरराष्ट्रीय मदत सुद्धा आपण मिळवू शकतो. त्यामुळे पण मृत्यूदर हा कमी झालेला आहे. नंतर समाजामध्ये झालेली सामाजिक जागृती, म्हणजे पूर्वीचे जे परंपरा आणि रीतिरिवाज आहेत त्या रीतिरिवाजांना प्रॅक्टिकली विचार करून आज लोक बाजूला ठेवतायत आणि कुटुंब नियोजनावर भर देत आहेत. ही कारणे मृत्यूदर कमी होण्याकरता कारणीभूत आहेत. नंतर तिसरं जे कारण आहे लोकसंख्या वाढीचं ते म्हणजे स्थलांतर. इतर देशातून येणारे परदेशी नागरिकांचे आपल्या देशातील वास्तव्य हे एक कारण जनसंख्या वृद्धीचं प्रमुख कारण आहे. म्हणजे काही ना काही कारणाने, कामाच्या निमित्तानं किंवा इतर काही कारणांनी परदेशातून लोक आपल्या देशात वास्तव्याला येऊन राहतात आणि त्यांच्यामुळे सुद्धा लोकसंख्या वाढते. याशिवाय आपल्या देशामध्ये पाकिस्तान, बांगलादेश, इकडे साऊथकडे श्रीलंका या देशातून सुद्धा कित्येक लोक घुसखोरी करून आपल्या देशामध्ये येऊन राहतात. या घुसखोरांमुळे सुद्धा आपली लोकसंख्या ही वाढलेली आहे. तर ते सुद्धा स्थलांतरामध्येच अंतर्भूत होतं. आता लोकसंख्या वाढल्यामुळं काय होतं, जनसंख्या वृद्धीचे परिणाम काय होतात? जनसंख्या वृद्धीमुळे अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. त्यापैकी मुख्य दुष्परिणाम असे आहेत: अन्नधान्याची उत्पत्ती आणि पोषणाचा प्रश्न. जेवढं शेतामध्ये अन्नधान्य उत्पादन होते त्याच्या कित्येक पट जास्त लोकसंख्या वाढ झालेली आहे. त्यामुळे आपल्याला अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होतोय.
त्यामुळं पोषणाचा प्रश्न हा निर्माण झालेला आहे. नंतर रोजगार, इतक्या मोठ्या लोकसंख्येला रोजगारांचा सुद्धा तुटवडा येतो. इतक्या सगळ्या लोकांना रोजगार मिळणार कुठून? नंतर निवारा म्हणजे घरांचा तुटवडा. नंतर आरोग्य समस्या, एकतर पोषण समस्या, त्यामुळं प्रतिकारशक्ती लोकांची कमी होतीये आणि त्यामुळं अनेक आजारांना लोक बळी पडतायत, आरोग्य समस्या निर्माण होत आहेत. नंतर शिक्षण, शाळांची संख्या कमी आणि शिकणाऱ्यांची संख्या जास्त, त्यामुळं सगळ्यांनाच चांगल्या प्रकारचं शिक्षण हे मिळत नाहीये. दळणवळणाची साधनं वाढली आहेत, पण ते दिवसेंदिवस जिकिरीचं होत चाललंय. म्हणजे लोकसंख्या वाढली, त्याबरोबर वाहनही वाढली, त्यामुळे मग ट्रॅफिक जॅम सारखे प्रकार हे होतात आणि दळणवळणावर सुद्धा त्याचा दुष्परिणाम होतो. पर्यावरणातल्या प्रत्येक घटकाचं दूषितीकरण किंवा दुष्टी ही वाढलेली आहे. कौटुंबिक विकास, जनसंख्या वाढली किंवा कुटुंबातल्या लोकांची संख्या वाढली की मग त्याचा विकास सुद्धा मंद गतीने होतो. प्रदूषण, नंतर अपमृत्यू, आर्थिक विकासावर सुद्धा जनसंख्या वृद्धीचा दुष्परिणाम होतो. भारतामध्ये मागील काही वर्षामध्ये जरी हरित क्रांती झालेली असली तरी वाढत्या लोकसंख्येला अन्नधान्य कमीच पडते. त्यामुळे पोषणाचा महत्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आता काय आहे, अन्नधान्य कमतरता आणि जनसंख्या वाढ हे सगळं विषम समीकरणामुळं आजकाल शुद्ध चांगलं सकस अन्न आपल्याला मिळतच नाहीये. त्यामुळं काय होतंय, प्रत्येक अन्नपदार्थामध्ये, दुधामध्ये, तेलामध्ये सगळीकडे भेसळ केली जाते आणि असं भेसळयुक्त अन्न खाल्ल्यामुळं आपल्या आरोग्याचा प्रश्न हा ऐरणीवर आलेला आहे सध्या. तर वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेमध्ये रोजगाराच्या संधी सुद्धा कमी झाल्यात. त्यामुळं तरुण पिढी ही रोजगार नसल्यामुळं भरकटत चालली आहे. परिणामतः जम्मू काश्मीर मधले दहशतवादी, नंतर नक्षलवादी यासारखे प्रश्न देशासमोर निर्माण होत आहेत. भूपृष्ठ तेवढाच असल्यामुळं वाढत्या लोकसंख्येकरता जागेची कमतरता जाणवते. त्याकरता मग काय केलं जातं, जंगलं तोडली जातात आणि म्हणून पर्यावरणावर त्याचा घातक परिणाम होतो. तर वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेमध्ये आरोग्य सेवा, शिक्षण, दळणवळणाच्या सोयी या कमी पडतात. त्यामुळे अनेक जटिल प्रश्न हे निर्माण होत असतात. लोकसंख्या वाढली की प्रदूषण वाढतं. मग राहण्यास जागा मर्यादित असल्यामुळं दाटीवाटीनं राहावं लागतं. त्यानंतर निवाऱ्यासाठी म्हणून जंगलांची तोड केली जाते, त्यामुळं पर्यावरण प्रदूषित होतं. परिणामतः हे घटक सगळे मानवी स्वास्थ्यावर परिणाम करणारे ठरतात. त्यामुळं दरडोई वित्त खर्च हा वाढतो आणि त्याचा अंतिम परिणाम कौटुंबिक आणि आर्थिक विकास मंदावण्यावर होत असतो. तर ह्या प्रमुख समस्या लोकसंख्या वाढीमुळे निर्माण झालेल्या आहेत आणि त्याचं निवारण करण्यासाठी म्हणून लोकसंख्येचं नियंत्रण करणं हे महत्वाचं आहे. त्या दृष्टीनं कुटुंब कल्याण कार्यक्रमाला राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमामध्ये प्राधान्य दिलं गेलंय. आता जनसंख्या विषयक सिद्धांत काय आहेत ते आपण बघू. डेमोग्राफी त्याला असं म्हणतात. डेमोग्राफी म्हणजे जनसंख्या विषयक सिद्धांत. तर पहिला जो सिद्धांत आहे तो म्हणजे हाय बर्थ रेट, हाय डेथ रेट. म्हणजे अप्रगत समाजामध्ये जन्मदर अधिक आणि मृत्यूदर सुद्धा अधिक असतो. जो समाज मागासलेला आहे, म्हणजे आदिवासी भागात, पर्वतीय भागात राहणारे जे लोक आहेत, की तिथे अजून कुठलीही विकासाची साधनं फारशी पोचलेली नाहीयेत, तो समाज अप्रगत आहे. तर अशा अप्रगत समाजामध्ये जन्मदर पण अधिक आहे आणि मृत्यूदर सुद्धा अधिक आहे. त्यामुळे तिथली लोकसंख्या ही स्थिर आहे, कारण जेवढे जन्माला येतात तेवढे मरतात सुद्धा. भारत 1920 पर्यंत या अवस्थेमध्ये होता. अप्रगत समाजामध्ये लोकसंख्या ही मंद गतीने वाढते, स्थगित असते किंवा कमी होते, पण तितक्याच प्रमाणात व्याधीमुळे मृत्यू सुद्धा होत असतात. म्हणजे जेवढा जन्मदर तेवढाच मृत्यूदर, अशा वेळी लोकसंख्या ही स्थिर राहते. नंतर दुसरा जो सिद्धांत आहे तो म्हणजे
द डेथ रेट बिगिन्स टू डिक्लाइन व्हाईल द बर्थ रेट रिमेन्स अनचेंज. म्हणजे डेथ रेट जो आहे, मृत्यू दर जो आहे, तो कमी होतो आणि जन्मदर आहे तसाच राहतो. आता प्रगतीपथाच्या पहिल्या अवस्थेत मृत्यूदर कमी व्हायला सुरुवात होते. म्हणजे जन्मदर हा आहे तसाच राहतो, पण मृत्यूदर हा कमी होतो. दक्षिण आशिया, दक्षिण आफ्रिकेतील काही देश ह्या अवस्थेमध्ये आहेत. जन्मदर वाढण्याचं मुख्य कारण आरोग्य सुधारणं, मातेचं दूध बालकास देण्याचा कालावधी कमी होणं हे आहे. प्रगतीपथावरील पहिल्या यशस्वी अवस्थेत रोगराईवर मात करून मृत्यू दर हा त्वरित कमी होतो, परंतु त्या मानाने जन्म दर हा कमी होत नाही. कारण प्रगतीशील समाजामध्ये आरोग्याच्या प्रती जागृती त्वरेनं होत असली तरी सामाजिक प्रगल्भता ही उशिरानं किंवा सावकाश होते आणि त्यामुळे संतती नियमनाचं महत्व त्यांना कळत नाही आणि याच परिस्थितीमध्ये लोकसंख्या ही वाढत जाते. नंतर तिसरा जो सिद्धांत आहे तो म्हणजे द डेथ रेट डिक्लाइन्स अँड द बर्थ रेट टेंड्स टू फॉल. म्हणजे प्रगत समाजामध्ये मृत्यू दर कमी होतो आणि जन्म दर सुद्धा कमी होण्यास सुरुवात होते. प्रगत झालेला समाज हा वाढत्या शिक्षणामुळे आणि प्रगल्भतेमुळे स्वास्थ्य सचेत होतो. म्हणजे त्यांना हेल्थच्या बाबतीत ते खूप अवेअर होतात आणि संतती नियमन करण्यास प्रवृत्त होतात. त्यामुळे मृत्यू दरासोबत जन्म दर सुद्धा कमी होतो आणि या अवस्थेत जनसंख्या वृद्धीला थोडासा आळा बसतो. म्हणजे जसं मृत्यूदर कमी होतो तसं जन्मदर सुद्धा कमी होतो आणि लोकसंख्या वाढीला थोडासा आळा बसतो. सामाजिक अर्थोत्पत्तीची वाटणी होऊन राहणीमान सुधारते. त्यामुळं संतती नियमनाला प्रेरणा मिळते. उदाहरणार्थ पाश्चात्य जे देश आहेत, अमेरिका, जपान या ठिकाणी ही परिस्थिती आहे. नंतर लो बर्थ रेट, लो डेथ रेट. पूर्ण प्रगत समाजामध्ये जन्मदर पण कमी असतो आणि मृत्यू दर सुद्धा कमी असतो आणि या अवस्थेमध्ये जनसंख्या ही स्थिर राहते. म्हणजे जन्मदर पण कमी होतो आणि मृत्यू दर पण कमी होतो. अशा वेळी जनसंख्या ही स्थिर राहते आणि या अवस्थेमध्ये समाज पूर्ण प्रगत अवस्थेत असतो. समाज आणि देश प्रगतीपथावरील उच्च पदावर पोहोचलेले असतात आणि लोकसंख्या वृद्धीचा शून्य दर हा ऑस्ट्रेलियामध्ये 1980 ते 85 या दरम्यान नोंदवण्यात आलेला आहे आणि हाच दर 0.1 पेक्षाही कमी युनायटेड किंगडम, डेन्मार्क, स्वीडन, बेल्जियम या ठिकाणी नोंदवला गेला आहे. त्यानंतर पाचवा जो जनसंख्या वाढीचा जो सिद्धांत आहे तो म्हणजे बर्थ रेट लोअर दॅन डेथ रेट. म्हणजे बर्थ रेट लोअर दॅन डेथ रेट म्हणजे जन्म दर हा मृत्यू दरापेक्षा कमी असणं. तर प्रगत देशामधील काही देशामध्ये जन्म दर हा मृत्यू दरापेक्षाही कमी होतो आणि या अवस्थेत लोकसंख्या ही कमी होते. जर्मनी, हंगेरी, फ्रान्स आणि ऑस्ट्रेलिया हे देश या अवस्थेमध्ये आहेत. म्हणजे त्यांचा बर्थ रेट हा खूप कमी झालेला आहे आणि डेथ रेट मात्र आहे तसाच आहे. आता परिवार कल्याण इतिहासाचं स्वरूप आणि उपलब्धी. म्हणजे परिवार कल्याण किंवा कुटुंब कल्याण कुटुंब नियोजन ह्या सगळ्या गोष्टींच्या पाठीमागचा इतिहास काय आहे आणि ते कधी सुरू झालं. तर भारतामध्ये कुटुंब नियोजन कार्यक्रम हा राष्ट्रीय स्तरावर जरी 1952 पासून विधिवत सुरू केला गेला असला तरी या पूर्वीपासून भारतामध्ये या कार्यक्रमाबद्दल शासन आणि सेवाभावी संस्था यांनी अनौपचारिकपणे याची सुरुवात केलेली होती. सगळ्यात पहिल्यांदा 16व्या शतकामध्ये श्री समर्थ रामदास स्वामींनी दासबोध या प्रसिद्ध ग्रंथाद्वारे मर्यादित कुटुंब असावे असे मार्गदर्शन केलेले आहे. तर कोणी जर दासबोध वाचला असेल तर मग तुम्हाला ते कळेल त्यांनी काय त्याच्याबद्दल सांगितलं ते. इसवी सन 1798 मध्ये मालथम या भविष्यवेत्याने लोकसंख्या विस्फोटाची कल्पना दिलेली होती.
इसवी सन 1877 मध्ये डॉक्टर अॅनी बेझंट यांनी माल्थस लीग नावाची संस्था स्थापन केली आणि त्यात त्यांनी लोकसंख्या समस्येवर प्रथम विचार केला. इसवी सन 1921 मध्ये मार्गारेट सॅंगर या अमेरिकन महिलेनं जन्म नियंत्रण ही परिभाषा सर्वप्रथम प्रयोगामध्ये आणली. नंतर इसवी सन 1925 मध्ये मुंबई विद्यापीठाचे प्राध्यापक R.D. कर्वे यांनी जन्म नियंत्रण या विषयावर एक चळवळ सुरू केली. इसवी सन 1929 मध्ये जर्मन स्त्री चिकित्सक ग्रॅफेनबर्ग यांनी आययुडी आययुडी म्हणजे काय, तर इंट्रा युट्राईन डिव्हाइसेस, गर्भाशयाच्या आतमध्ये ठेवायची साधनं, ही शोधून काढली. इसवी सन 1930 मध्ये म्हैसूर प्रांतीय सरकारने सरकार पुरस्कृत पहिले जन्म नियंत्रण केंद्र हे सुरू केलं. इसवी सन 1935 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने आपल्या ठरावामध्ये प्रथमच कुटुंब नियोजन कार्यक्रमाला पाठिंबा दर्शवला. इसवी सन 1949 मध्ये मुंबई इथं श्रीमती रमा राव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय कुटुंब नियोजन समिती स्थापन करण्यात आली. इसवी सन 1951 मध्ये भारत सरकारचे नियोजन मंडळाने लोकसंख्या नियंत्रण या विषयावर विशेष लक्ष देऊन एक वेगळा कार्यक्रम राबवण्याचं ठरवलं. इसवी सन 1951 मध्ये प्रथम पंचवार्षिक योजनेच्या मसुद्याला भारतीय संसदेनं मंजुरी दिली आणि त्यानंतर लगेचच कुटुंब नियोजन हा विषय समाजसेवा या अंतर्भूत केला आणि त्या दिशेने या कार्यक्रमाची वाटचाल सुरू झाली. 1952 मध्ये या कार्यक्रमाची केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रीतसर सुरुवात केली. 1956 मध्ये कुटुंब कल्याण मंडळाची केंद्रीय स्तरावर स्थापना करण्यात आली. 1961 ते 66 या तिसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये केंद्राच्या माध्यमातून लहान कुटुंब सुखी कुटुंब याविषयी लोकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला गेला. 1965 मध्ये सुरक्षित प्रभावी साधन म्हणून लिपिज लूप या कार्यक्रमामध्ये अंतर्भाव करण्यात आला. इसवी सन 1966 मध्ये केंद्रीय मंत्रालयामध्ये कुटुंब नियोजनाकरता वेगळ्या मंत्रालयाची निर्मिती करण्यात आली आणि चौथ्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये या कार्यक्रमाला प्राधान्य देण्यात आलं. माता बाल संगोपन कार्य करण्याच्या वेळी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रावर हा कार्यक्रम प्रामुख्याने राबवण्यात आला. इसवी सन 1969 मध्ये हिंदुस्थान लॅटेक्स कंपनीने पुरुषांकरता कुटुंब नियोजनाचं सुरक्षित साधन म्हणून सर्वप्रथम निरोध बाजारात आणले. 1970 मध्ये ऑल इंडिया हॉस्पिटल पोस्टपार्टम प्रोग्राम सुरू करण्यात आला. 1971 मध्ये वैद्यकीय गर्भपात कायदा हा अस्तित्वात आला. पाचव्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये महत्वाचे बदल या कार्यक्रमाअंतर्गत झाले. एप्रिल 1976 मध्ये भारत सरकारनं आपलं पहिलं राष्ट्रीय लोकसंख्या धोरण निश्चित केलं आणि आणीबाणीच्या कालावधीमध्ये हा कार्यक्रम जबरदस्तीने राबवला गेल्यामुळं या कार्यक्रमाची थोडीशी पिछेहाट झाली. जून 1977 मध्ये नवीन आलेल्या शासनानं आपले नवीन लोकसंख्या धोरण जाहीर केले. त्याच शासनाच्या काळात यावर्षी कुटुंब नियोजन कार्यक्रमाचे नाव कुटुंब कल्याण कार्यक्रम असे करण्यात आले. 1977-88 मध्ये कार्यक्रमाची प्रगती ही समाधानकारक नव्हती, परंतु कार्यक्रमाची वाटचाल मात्र योग्य दिशेनं सुरू झालेली होती आणि याच काळात 42वे घटना दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यात आलं आणि या विधेयकानुसार लोकसंख्या नियंत्रण आणि कुटुंब कल्याण हा मिळता जुळता विषय मानण्यात आला आणि 1/1/77 पासून याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. 1977 मध्ये ग्रामीण आरोग्य योजना लागू करण्यात आली आणि त्यानुसार त्या गावातील रहिवासी व्यक्तींचा ग्रामीण आरोग्य रक्षक प्रशिक्षित दाई म्हणून या कार्यक्रमामध्ये अंतर्भाव करण्यात आला. 1978 मध्ये अल्मा आटा समितीच्या शिफारसी
भारत सरकारने मान्य केल्या आणि त्यानुसार इसवी सन 2000 पर्यंत सर्वांना आरोग्य देण्याच्या दृष्टीनं प्राथमिक स्वास्थ्य संरक्षण हे स्वीकारण्यात आलं. इसवी सन 1982 मध्ये पुन्हा राष्ट्रीय आरोग्य धोरण हे निश्चित करण्यात आलं आणि 1983 मध्ये भारतीय संसदेनं मंजुरी प्रदान केली आणि त्यानुसार काही बदल करण्यात आले. यात प्रामुख्यानं 2 मुलांचं धोरण निश्चित करण्यात आलं. त्याकरता इसवी सन 2000 पर्यंत जन्मदर हा दर हजारी 20 आणि मृत्यूदर दर हजारी 9 वर आणण्याचं ठरवण्यात आलं. 6व्या आणि 7व्या पंचवार्षिक योजनेमध्ये हे उद्दिष्ट गाठण्याच्या दृष्टीनं खूप प्रयत्न केले गेले. 1992 मध्ये हा कार्यक्रम चाइल्ड सर्व्हायव्हल अँड सेफ मदरहुड प्रोग्राम सोबत एकत्रित करण्यात आला. 1994 मध्ये कैरो इथं आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती आणि त्या परिषदेचा विषय होता लोकसंख्या आणि विकास. या परिषदेच्या शिफारसीनुसार रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ प्रोग्रामची अंमलबजावणी करायचं ठरलं. त्यानुसार 8व्या पंचवार्षिक योजनेमधील महत्वाच्या कार्यक्रमासोबत 9व्या पंचवार्षिक योजनेतील कार्यक्रमाचे एकत्रीकरण करण्यात आले. भारत सरकारनं आपलं अधिक सविस्तर आणि सर्वसमावेशक राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 मध्ये निश्चित केलं आणि ते देशामध्ये जाहीर सुद्धा केलं. आता आपल्या भारतातली नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी, आपल्या भारताचं लोकसंख्येच्या दृष्टीनं काय धोरण आहे, नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी काय आहे, तर लोकसंख्या विषयीचं जे धोरण आहे ते भारत सरकारनं यापूर्वी वेळोवेळी जाहीर केलेलं आहे. सर्वप्रथम भारतानं 1976 मध्ये आपलं पहिलं राष्ट्रीय लोकसंख्या धोरण जाहीर केलं आणि त्यानुसार लग्नाचं वय हे 15 वरून 18 करण्यात आलं आणि पुरुषांचं लग्नाचं वय हे 18 वरून 21 करण्यात आलं. आणि त्यानंतर 1977 मध्ये नवीन धोरण नवीन सरकारनं जाहीर केलं. त्यानुसार हा कार्यक्रम जबरदस्तीनं न राबवता ऐच्छिक पद्धतीनं राबवण्याचं ठरलं. लहान कुटुंब ही संकल्पना मान्य करण्यात आली. 1983 मध्ये राष्ट्रीय आरोग्य धोरण घोषित करण्यात आलं आणि त्यानुसार 2000 पर्यंत काही उद्दिष्टांची पूर्ती करण्याचं निश्चित केलं गेलं. त्यातल्या काही उद्दिष्टांची अजूनही पूर्तता झालेली नाहीये. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 हे नुकतेच जाहीर केलेलं आहे. त्यानुसार कुटुंब नियोजनाच्या सेवा राबवण्यात यापुढे उद्दिष्टाशिवाय राबवण्याचं ठरलंय. या सेवा ऐच्छिक करण्याचं ठरलं. या धोरणामध्ये लोकसंख्या नियंत्रणाव्यतिरिक्त स्त्री शिक्षण, स्त्री आरोग्य, स्त्रियांचा आहार, मुलांचं आरोग्य याच्याबद्दल सुद्धा धोरण निश्चित केलं गेलं. यात सेवाभावी संस्थांचं सहकार्य घेण्यात आलं आणि इसवी सन 2010 पर्यंत अनेक उद्दिष्टांची पूर्ती करण्याचं निश्चित करण्यात आलेलं आहे. आता कुठल्या उद्दिष्टांची पूर्ती करायचं त्यावेळी निश्चित केलं तर त्यातलं पहिलं म्हणजे प्रजनन आणि बाल स्वास्थ्याच्या मूलभूत सेवा पुरवठा आणि सोयींपैकी अपुऱ्या बाबींचा उहापोह करणं. नंतर 14 वर्षावरील शालेय शिक्षण सर्वांना सक्तीचं आणि मोफत करणं. शिशु मृत्यू दर हजारी 30च्या खाली आणणं. माता मृत्यू दराचा अनुपात बालकांमध्ये 100 पेक्षा कमी करणं. बालकांकरता सार्वत्रिक लसीकरण करणं. नंतर मुलीचं लग्न हे उशिरा करणं, म्हणजे स्त्रीच्या लग्नाचं वय 18 पेक्षा कमी नको, शक्यतोवर 20 वर्षानंतरच असलेलं कधीही चांगलं. नंतर 80% प्रसूती या रुग्णालयामध्ये तसेच 100% प्रसूती प्रशिक्षित दाईंद्वारे होणं गरजेचं आहे. नंतर जन्म, मृत्यू, लग्न आणि गर्भवती स्त्रियांची 100% नोंदणी करणं. नंतर एड्स व्याधीबद्दल जनजागृती करणं. संक्रामक व्याधी प्रतिबंधन आणि त्यांचं नियंत्रण करणं. प्रजनन आणि शिशु आरोग्य सेवांचे भारतीय चिकित्सा पद्धतीसोबत
एकत्रीकरण करणं आणि लहान कुटुंब धोरणांची जोरदारपणे अंमलबजावणी करणं. तर ही सगळी उद्दिष्ट राष्ट्रीय आरोग्य धोरणामध्ये किंवा कुटुंब कल्याण कार्यक्रमामध्ये ही सगळी धोरणं निश्चित करण्यात आलेली आहेत. या धोरणानुसार 2010 पर्यंत लोकसंख्या ही 1107 दशलक्ष, जन्म दर दर हजारी 21, मृत्यू दर दर हजारी 9, शिशु मृत्यू दर हजारी 30 आणि समग्र जनन क्षमता 2.1 या धोरणाची पंचायत आणि नगरपालिका स्तरावर त्या संबंधित राज्यांच्या द्वारे मोठ्या प्रमाणावर अंमलबजावणी करण्याचं हे निश्चित ठरलेलं आहे. जनसंख्या वृद्धी नियंत्रण, वाढत्या लोकसंख्येला नियंत्रित ठेवण्यासाठी कुटुंब नियोजनाची साधनं, कॉन्ट्रासेप्टिव्ह मेजर्स, पुरुष आणि स्त्री या दोघांकरता सुद्धा उपयोगी आणली जातात आणि त्याद्वारे कुटुंब मर्यादित ठेवून लोकसंख्या नियंत्रण हे केलं जातं. कुठलेही साधन उपयोगात आणावयाच्या पूर्वी काही त्यांच्या चाचण्या केल्या जातात आणि नंतरच त्याला मान्यताही मिळत असते. आता ह्या कोणत्या कसोट्या आहेत कॉन्ट्रासेप्टिव्ह मेजर्सच्या? तर त्यासाठी तर त्या अशा आहेत. एक म्हणजे उपाय खात्रीशीर, म्हणजे जो काही कुटुंब नियोजनासाठी उपाय केला जाईल तो उपाय खात्रीशीर असला पाहिजे आणि त्याची परिणामकारकता ही 100% असली पाहिजे. दुसरं म्हणजे सुरक्षितता, 100% सुरक्षितता असली पाहिजे. म्हणजेच या उपायामुळे कुठलेही दुष्परिणाम किंवा कुठलेही अडचणी या निर्माण होता कामा नये. नंतर रिव्हर्सिबिलिटी, पुनःप्रस्थापनता, म्हणजे जर दाम्पत्याला जेव्हा मुलांची इच्छा होईल तेव्हा ही साधने बंद केल्यानंतर मूल झालं पाहिजे, पुन्हा गर्भधारणा झाली पाहिजे. नंतर अल्पमूल्य, अत्यल्प दरामध्ये ते उपलब्ध असलं पाहिजे. नंतर सोय, ही साधनं सोयीची असली पाहिजेत, म्हणजे दीर्घ मुदतीचे उपाय सामान्यपणे उपभोक्त्याकरता सोयीचे असतात. ज्या पद्धती समजण्याकरता आणि वापरण्याकरता कठीण असतात त्यांचा उपयोग संभवाच्या वेळीच केला जातो आणि त्यांची त्यावेळी मिळण्याची शक्यता आणि पुरवठा सहज प्राप्त नसेल तर अशा पद्धती उपभोक्त्याकरता सोयीच्या नसतात. सोय म्हणजे काय? तर ते सहजपणे वापरता आलं पाहिजे आणि सहजपणे उपलब्धही करता आलं पाहिजे. नंतर ग्राहक नियंत्रण, म्हणजे निरोध बिघडता बहुतांशी सर्व साधने ही स्त्रियांकरता आहे. त्यामुळे ही साधने सुरक्षित असल्यास त्यांची उपयोगिता परिणामकारकपणे होईल. त्यामुळे ग्राहक नियंत्रण आवश्यकता आहे. नंतर सांस्कृतिक स्वीकार्हता, म्हणजे या ज्या पद्धती आहेत कॉन्ट्रासेप्शनच्या, तर त्या पद्धती समाजाद्वारे स्वीकारण्यायोग्य असल्या पाहिजेत आणि ज्या पद्धतीमध्ये मासिक पाळीमध्ये अनियमितता येते त्या पद्धती सहसा समाज स्वीकारण्यास तयार नसतो. ही जी साधनं आहेत ती शारीरिक किंवा मानसिकरित्या त्रासदायक नसावी. या साधनांमुळे संभोगाचा आनंद कमी होता कामा नये. तर ह्या अशा सगळ्या कसोट्या साधनांच्या निर्मितीच्या वेळी लक्षात घेण्यात आल्या. तर परिवार कार्यक्रमस्य विविध पद्धती, म्हणजे कुटुंब नियोजनाच्या पुरुष आणि स्त्रिया यांच्याकरता वेगळ्या वेगळ्या पद्धती उपयोगात आणल्या जातात. गर्भनिरोधक म्हणून काही उपाय अस्थायी तर काही स्थायी आहेत आणि काही उपाय केवळ स्त्रियांकरता तर काही केवळ पुरुषांकरता आहेत. प्रत्येक दाम्पत्य आपल्या इच्छेनुसार आणि आपल्या सोयीनुसार यातल्या कुठल्याही उपायाची निवड करू शकतो. आता अस्थायी पद्धती आहेत या 2 मुलांमधील अंतर निश्चित ठेवण्याकरता तसेच कुटुंब मर्यादित ठेवण्यासाठी उपयुक्त आहे आणि स्थायी पद्धत म्हणजे जेव्हा मूल नको असेल तेव्हाच उपयोगात आणल्या जातात. त्याचे वर्गीकरण हे असं आहे, मला दाखवते आता. कुटुंब नियोजन पद्धती, तर याचे मुख्य 2 प्रकार आहेत, अस्थायी आणि स्थायी. ठीक आहे. आता अस्थायी जी पद्धत आहे
तर अस्थायी पद्धतीमध्ये हे 3 प्रकार येतात. एक म्हणजे वर्तणुकीवर आधारित पद्धत, दुसरं अडथळा पद्धत आणि तिसरं हे गर्भनिरोधक साधनं वापरणं. तर वर्तणुकीवर आधारित पद्धत कुठली आहे? तर ते आहे संयम किंवा ब्रह्मचर्य. दुसरं म्हणजे बाह्यस्खलन किंवा व्यवाय अवरोध आणि तिसरं आहे सुरक्षित काळात व्यवाय. दुसरी जी पद्धत आहे ती आहे अडथळा पद्धती. त्याच्यामध्ये फिजिकल, नंतर केमिकल म्हणजे रासायनिक आणि मिश्र पद्धती म्हणजे कंबाईन्ड मेथड याचा समावेश होतो. त्यानंतर साधनं जी वापरली जातात त्यामध्ये कॉपर टी, गर्भनिरोधक गोळ्या आणि गर्भपात या पद्धतींचा वापर केला जातो. आणि स्थायी पद्धती जी आहे तर ते स्थायी पद्धतीमध्ये, स्थायी म्हणजे कायमस्वरूपी, तर ते 2 आहेत. म्हणजे एक पुरुषांमध्ये आणि एक स्त्रीमध्ये. म्हणजे पुरुषांमध्ये पुरुष वंध्यत्व शस्त्रक्रिया, मेल स्टरलायझेशन, आणि स्त्रियांमध्ये स्त्री वंध्यत्व शस्त्रक्रिया, फिमेल स्टरलायझेशन. म्हणजे स्त्रियांमध्ये ट्युबेक्टोमी केली जाते आणि पुरुषांमध्ये व्हासेक्टोमी केली जाते. ह्या शस्त्रक्रिया केल्यानंतर पुढे कुठलीही साधनं न वापरता कुटुंब नियोजन करता येतं किंवा जन्मदर हा थांबवता येतो. यातला एक प्रकार आपण बघूया. याच्यामध्ये अस्थायी ज्या पद्धती आहेत त्याच्यातला पहिला प्रकार आहे वर्तणुकीवर आधारित पद्धती. वर्तणुकीवर आधारित पद्धतीमध्ये पहिला आहे ब्रह्मचर्य. आता ब्रह्मचर्य म्हणजे हे काही काळाकरता ब्रह्मचर्य पाळलं जातं, परंतु ही पद्धत तेवढी उपयोगात आणली जात नाही. कारण त्याकरता दोघांनाही संयम पाळणं हे अतिशय जरुरीचं असतं आणि ते बहुतांश दाम्पत्याकरता कठीण असतं, त्यांना ते शक्य होत नाही. त्यामुळे ब्रह्मचर्य ही पद्धत जी आहे ती फारशी उपयोगात आणली जात नाही. नंतर दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे बाह्यस्खलन किंवा संभोग अवरोध. याच्यामध्ये काय केलं जातं, अत्युच्च क्षणाच्या वेळी लिंग योनीमधून बाहेर काढणं आणि बाहेर स्खलन करणं. वीर्यस्खलन हे योनीमध्ये न करता बाहेर केलं जातं आणि त्यामुळं गर्भधारणा होत नाही. परंतु ही पद्धत सुद्धा फारशी भरवशाची नाही, कारण काही दाम्पत्य शारीरिक कारणांमुळे असे करण्यास असमर्थ ठरतात. कारण वीर्यपतन होण्यापूर्वीच मैथून पूर्व रतिक्रीडेत शिश्नातून स्रवणाऱ्या द्रवात सुद्धा सामान्यतः काही शुक्राणू हे असू शकतात आणि त्यामुळे सुद्धा गर्भधारणा होऊ शकते. किंवा अत्युच्च क्षणी लिंग बाहेर काढण्यास वेळ लागला आणि जर वीर्याचा काही अंश योनीमध्ये पडला तर त्यामुळे सुद्धा गर्भधारणा होऊ शकते. त्यामुळे ही पद्धत सुद्धा फारशी उपयोगात आणली जात नाही किंवा ही फारशी सोयीची, सुरक्षित नाहीये. नंतर तिसरा जो प्रकार आहे यातला तो म्हणजे सुरक्षित काळामध्ये व्यवाय. या पद्धतीला कॅलेंडर मेथड असं सुद्धा म्हटलं जातं. तर कॅलेंडर मेथड मध्ये काय आहे, ही पद्धत 1930 मध्ये ओगिनोने अस्तित्वात आणली. ओगिनो नावाच्या डॉक्टरनं अस्तित्वात आणली. याच्यामध्ये काय केलं जातं, मासिक पाळीच्या पूर्वीचा 1 आठवडा आणि मासिक पाळीच्या नंतरचा 1 आठवडा या संपूर्ण काळाला सुरक्षित काळ असं म्हटलं जातं. मासिक पाळीच्या आधीचा 1 आठवडा आणि नंतरचा 1 आठवडा असं दोन्ही मिळून 2 आठवडे किंवा 15 दिवसाचा हा जो कालावधी आहे तो अत्यंत सुरक्षित असतो. आणि ह्या काळात संभोग केल्यास गर्भधारणा होत नाही. कारण गर्भधारणा ही साधारण मासिक पाळीनंतर 1 आठवड्याच्या नंतरच्या काळात म्हणजे मधल्या आठवड्यामध्ये ओव्ह्युलेशन हे होत असतं आणि त्या काळात संभोग केला तर मात्र गर्भधारणा राहते. पण तो मधला 10 दिवसाचा काळ जर सोडला आणि इतर वेळी जर व्यवहार केला तर त्यावेळी गर्भधारणा होऊ शकत नाही. आता याच्यामध्ये या पद्धतीमध्ये सुद्धा एक दोष आहे. त्याचं कारण म्हणजे बहुतांश स्त्रियांच्या मासिक पाळी या अनियमित असतात
आणि त्यामुळं सुरक्षित काळ निश्चित करणं हे कठीण असतं. म्हणून शिक्षित जबाबदार व्यक्ती आणि ज्यांची मासिक पाळी ही नियमित आहे अशाच स्त्रिया ह्या पद्धतीचा अवलंब करू शकतात. प्रत्येक महिन्याच्या 15 दिवसामध्ये संपूर्ण संयम पाळणं मात्र आवश्यक असतं. पण यामध्ये असफलतेचं प्रमाण अधिक असल्यामुळं ही पद्धत फारशी प्रचलित नाही किंवा ही फारशी उपयोगात आणली जात नाही. कारण याच्यामध्ये सुरक्षितता कमी आहे. त्यानंतर दुसरी जी पद्धत आहे ती म्हणजे अडथळा पद्धती. अडथळा पद्धतीमध्ये फिजिकल, रासायनिक आणि मिश्र पद्धत अशा 3 पद्धती आहेत. तर त्या फिजिकल मेथड मध्ये पहिलं म्हणजे निरोध वापरला जातो. नंतर गर्भाशय मुखाचं आवरण वापरलं जातं किंवा व्हजायनल स्पॉन्ज वापरले जातात. त्यानंतर फेस गोळ्या, क्रीम, जेली, पेस्ट, सपोजिटरीज या सगळ्या गोष्टींचा वापर हा अडथळा आणण्यासाठी केला जातो. तर यातले काही जी साधनं आहेत ती पुरुषांद्वारे वापरली जातात आणि काही साधनं जी आहेत ती स्त्रियांकडून वापरली जातात. आता यातलं निरोध जे आहे ते किंवा कंडोम हे पुरुषांनी वापरायचं साधन आहे. जगामध्ये अडथळा पद्धतीमध्ये पुरुषांकरता ही सर्वात जास्त उपयोगी किंवा प्रचलित पद्धत आहे. निरोध हा संस्कृत शब्द आहे आणि त्याचा अर्थ आहे प्रतिबंधन. निरोध या नावाने ही पद्धत भारतात ओळखली जाते. कुठल्याही प्रकारचे इतर दुष्परिणाम न होता सरळ आणि परिणामकारक अशी ही पद्धती आहे. गर्भनिरोधाव्यतिरिक्त लैंगिक व्याधींना सुद्धा या पद्धतीमुळे आळा बसतो आणि हे वापरण्याची पद्धत अगदी सोपी आहे. हे जे साधन आहे हे कृत्रिम रबर किंवा लॅटेक्स पासून बनवलेलं असतं आणि ते संभोगाच्या वेळी पुरुष आपल्या लिंगावर लावतो. आता याचे फायदे असे आहेत की हे सगळीकडे उपलब्ध असतं. नंतर सुरक्षित आहे, कमी खर्चाची पद्धत आहे, उपयोगाकरता अतिशय सोपं आहे. नंतर यामध्ये वैद्यकीय सहाय्यतेची अजिबात गरज नसते. याच्यामुळं कुठल्याही प्रकारचे दुष्परिणाम होत नाहीत आणि याच्यामुळं गर्भनिरोधाव्यतिरिक्त लैंगिक व्याधींना सुद्धा आळा बसतो. म्हणून ही पद्धत जास्त सुरक्षित आणि फायद्याची आहे. आता याच्यामध्ये काही दोष सुद्धा आहेत. तर दोष कोणते आहेत तर उपयोगाच्या वेळी निरोध घसरू शकतो किंवा फाटू शकतो. त्यामुळं पुन्हा गर्भधारणा राहण्याचा धोका असतो. तर काही लोकांना याच्यामुळं संभोग सुखामध्ये न्यूनता भासते आणि याच्यामध्ये असफलतेचा दर हा अत्यल्प असून तो याचा उपयोग व्यवस्थित न केल्यामुळे असतो आणि याचा सफलता दर हा 98% आहे. ठीक आहे. आता इतर जी साधनं आहेत ती स्त्रियांनी वापरायची साधनं आहेत. तर त्याबद्दलची माहिती आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघूया.